ई गटाला एक बेनिफिट आम्ही दिला. खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल की ई गट दिवसा खेळतो, त्याच्यामुळे हा एंडकडून ज्या एंडकडून धावा बनतायत तो एंड त्यांना मला देण्यात आला. ही सगळ्यात मोठी जमेची बाब. हा पॉझिटिव्ह अप्रोच आयोजकांनी दाखवला. टेक अँड गिव्ह, दिलं तर मिळेल, त्याच्यामुळे ते दिलं. तुम्ही ई गटामध्ये खेळलात आणि दिवसा खेळलात, त्याच्यामुळे तो बेनिफिट देण्यात आलाय. चला, टीम मिटिंग संपली असेल, पंच मॅच लगेच सुरू करायचं आहे. जशी मॅच सुरू होईल 15 मिनिटामध्ये पहिली 3 षटकं आणि 20 मिनिटामध्ये संपूर्ण इनिंग संपणं गरजेचं आहे. दोन्ही रात्रीमध्ये आम्हाला सगळ्या टीमनं खूप छान सपोर्ट केलाय, चांगला सहकार्य केलाय आणि त्याच्यामुळे अगदी वेळेवर सामने संपलेत. तर आजही अशी स्पर्धा सुरू राहील, वेळेत स्पर्धा संपेल यातील मात्र शंका नाहीये. नेक्स्ट मॅच ज्यांचं आहेत ना, त्यांनी लक्षात घ्यायचं की इनिंग ब्रेकमध्ये टॉस असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हीही वेळेवर यायचं आहे. जसा सामना सुरू होईल ऐकूया आपण या पंचक्रोशी नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय, ज्या आवाजानं सगळ्यांना भुरळ घातली आहे आणि आपल्या अनोख्या शरोशायरीतून सगळ्यांना तालावर नाचवणारा, आजही आपण नाचू रात्री थोडंसं, ते बाबूशाह यांचा आवाज आपण ऐकूया पहिल्या इनिंगसाठी. थँक्यू सो मच. चलिए बहुत बहुत शुक्रिया पर दिनेश पाटिल सर देखिए बात करेंगे हमारे बंधु और खास करके देखिए बात करेंगे इस प्रतियोगिता के शिव संघर्ष मित्र मंडल स्कोन आयोजित माजी सरपंच संघ 2026 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खास करून बघा आपला आयोजन कमिटी भरपूर मेहनत सर्वांच्या वेलकम स्वागत नितीन दादा मात्रे, दीपक दादा मात्रे, संदेश दादा मात्रे, अक्षय दादा मात्रे, आकाश मात्रे, जडी दादा भोपी, कुणाल दादा गायकवाड से विवेक दादा घरत, अविनाश घरत. तो चलिए बात करेंगे यहाँ पर से चालेल. चलिए बात करेंगे चलिए बात करेंगे यहाँ पर पहला देखिए 3 ओवर के लिए 15 मिनट का समय है और इस चीज के ऊपर ध्यान रखना होगा यहाँ पर से. चलिए बात करेंगे यहाँ पर से अगला मुकाबला देखिए बात करेंगे कुड़ा बनाम अष्टी के बीच मुकाबला है दोनों कप्तान से. आपको भी तैयार रहना पड़ेगा. चलिए अंपायर विश्व कोहली सर देखिए ग्रीन सिग्नल से चलेंगे श्री छत्रपति शिवाजी महाराज की धरती पर. देखिए आज का दिन का पहला मुकाबला और पहला गेंद पर देखिए साउंड यहां तक पहुंचा था और पहला सफलता देखिए तेज विकेट उछाल विकेट से टॉस जीते बैटिंग फील्डिंग चुने बैटिंग चुने यहां पर से, लेकिन पहला विकेट गवाती हुई शिवाजी नगर टीम. प्रशांत देखिए हमारे साथ है. चलिए दर्शन देखिए हमारे साथ प्रीतान से डीजे देखिए बात करेंगे. लाजवाब मजा आएगा यहाँ पर से. पहला विकेट देखिए उदास ये चेहरा यहाँ पर से ये बयां कर रहे हैं यहाँ पर से नितिन 11 देखिए शिवाजी नगर टीम में. हॅलो, जसा फलंदाज बाद होईल नवीन फलंदाज आपण लगेच रेडी ठेवायचे, ही विनंती. चलिए बात करेंगे देखिए यहाँ पर से हाँ नितिन 11 देखिए शिवाजी नगर टीम में. कहा जाए तो अच्छी आवाज देखिए हमारे रोशन सकपाल सर जहाँ से बिलोंग करते हैं, अच्छे दोस्त है. लेकिन उस गांव की देखिए टीम दो टीम हम देखते हैं यहाँ पर से, लेकिन पहला देखिए विकेट यहाँ पर गवाए हैं. और बात करेंगे ना उमेश भुरी सर विकेट देखिए इतना बड़ा नहीं है, 25 या 26 का विकेट यहाँ पर से. चलिए फिर चलिए चलते हैं आपको मैदान की तरफ है. बहुत बढ़िया देखिए चारों तरफ है हरियाली देखिए यहाँ पर स्पीड देख सकते हैं और उसके साथ साथ देखिए बड़ी बड़ी इमारतें. लग नहीं रहा यहाँ पर उमेश सर अब दुबई में पहुंचे हो जाकर, क्योंकि शहर बदल रहा है.
कहीं ना कहीं यहाँ पर से रनों की बात करेंगे यहाँ पर से खराब शुरुआत करेंगे, थोड़ा सा टॉस तो पहले जीते यहाँ पर से। आज घर की टीम भी देखेंगे आपको, बहुत बढ़िया देखिए बाइकर मेन से अनिकेत मात्रे बहुत संघर्ष रहा अनिकेत है। I11 कौन टीम कहा जाएंगे तो पिछले 2 सालों से संघर्ष है, क्लास बल्लेबाजी। अनिकेत लीजिए, आकाश लीजिए, चलिए तलेगांव देखिए बात करेंगे मोहपड़ा नाइट पर। आखिर में देखिए I11 कौन टीम है, नहीं संघर्ष जारी है। देखिए बात करेंगे हमारे आदेश गरज साहब, देखिए बात करेंगे उप सरपंच दीपक मात्री साहब, देखिए बात करेंगे माजी सरपंच, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे शिव संघर्ष मित्र मंडल कौन है। इस बार देखिए मिड ऑन के ऊपर से खेला गया भाई, यहाँ पर से लॉन्ग ऑन एकदम से ऑन है यहाँ पर से, और आता हुआ इस इनिंग का पहला चौका। धन्यवाद है। हाँ, दर्शन देखिए बात करेंगे अपना दर्शन देते हुए यहाँ पर से। हाँ टीचे लीजिए, हमारी लाइव लीजिए, लाइव टेलीकास्ट में देखिए बात करेंगे 24 लाइव देखिए बात करेंगे विवेक है, उसके साथ देखिए पूरी टीम देखिए उनके छाए हुए जिक्र करेंगे, और उसके साथ साथ देखिए इस मुकाबला की बात करेंगे। और इस बार देखिए क्रॉस खेला है, बड़ी गैप देखिए वाइड मिड विकेट से, और एक देखिए 4 रन आता हुआ पर से दूसरा चौका इस बार में आता हुआ। ज्यांच्याकडे आगमन होतं, ज्यांच्याकडून या स्पर्धेला मालिका वीरसाठी बाईक देण्यात आली ते किशोरजी भोपी 21-11 ब्रँडिंग राहिलंय, त्यांना विनंती करतो या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। चलिए बात करेंगे टीम के देखिए पुरस्कृत है अजित दादा, देखिए बात करेंगे यहाँ पर लबड़े, और इसके साथ देखिए बात करेंगे वैभव दादा लबड़े दादा यावा मंचावर खास करून बघा साई समर्थ गावदेवी तरुणी संघाचे ओनर्स आहे। रनों की बात करेंगे रन 10 बनाए। बाबूशाह आपण पाहतो या स्पर्धेला ज्यांनी बाईक दिली आहे ते 21-11 हे ब्रँडिंग ट्रेड नाम किशोरजी भोपी यांचं मंचाकडे आगमन होतंय। दादा या आपला विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे। चलिए बात करेंगे फर्श नहीं इस तरह से बल्लेबाजी भलाई पहला विकेट गवाई, लेकिन उसके बाद देखिए पीछे मुड़कर भी नहीं देखिए बल्लेबाजों ने 11 रन से एक अच्छा स्टार्ट यहाँ पर 1 डाउन पर बल्लेबाज कल्पेश गरत है। उसके साथ साथ देखिए बात करेंगे आदरणीय सूरज दादा मालकर से। चलिए थ्रो गेंदबाजी के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर तीसरे अंपायर यहाँ पर उपलब्ध रहेंगे। आगे से देखिए हर गेंद चेक किया जाएगा। अमोल दादा मालकर, सोनल दादा मालकर, यावा दादा मंचावर वेलकम स्वागत। देखिए थर्ड तीसरी अंपायर देखिए गेंदबाजी के देखिए एक्शन के ऊपर, लेकिन रिएक्शन देखिए मनोज मालकर देखिए बात करेंगे एक अच्छे खिलाड़ी हैं, अच्छे फोटोग्राफर हैं, और जहां पर देखिए सिंगल के बाद डॉट निकलता हुआ बल्लेबाजी की बात करेंगे कल्पेश गरत है, और उनके साथ देखिए बात करेंगे गणेश वाघमारे का विकेट गिर चुका है, माफी चाहेंगे रोशन गरत बल्लेबाजी में। और इस बार भी देखिए लेन गेन है, लेकिन थोड़ा सा बाहर देखिए राजेश पाटील सर है। या दरम्यान यशस्वी उद्योजक आणि हॉटेल मॅनेजमेंटचे मुख्य आदरणीय संदेशजी घोजे याने विनंती केली, दादा आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज की रात आणि उद्याची रात्र आपलीच आहे, त्याच्यामुळे या आपण आपलं स्वागत है। खूब सारा देखिए आउटफील्ड से मैदान विकेट देखिए लाजवाब है, पूरी मेहनत देखिए यहाँ से डालते हुए तैयार गेंदबाज है, और इस बार खेला एक्रॉस खेला है, मिड विकेट देखिए वहां पर तैनात है। जब तक गेंद वापस आता तब तक और एक सिंगल आता, वह सिंगल की मदद से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 13 रन से, 13 धावा, लॉस ऑफ 1 विकेट से। चलिए बात करेंगे सबसे पहले देखिए टॉस की बात कर लेंगे। यहाँ पर जिन दर्शक देर से आए नितिन 11 शिवाजी नगर टीम है
ऑन दी टॉस डिसाइड टू फर्स्ट बैट। पहले बैटिंग चुने यहाँ पर साई समर्थ गांव देवी तलोली टीम को देखिए फील्डिंग का आमंत्रण दिए हैं, लेकिन अभी तक देखिए सेकेंड ओवर प्रोग्रेस तैयार गेंदबाज और हल्की सी देखिए हरकत करते हुए स्लोअर गेंद उछालता है यहाँ पर से उछाल भरे विकेट गेंदबाजों को देखिए मदद मिल रहा है यहाँ पर से मनोज देखिए अपना वेरिएशन दिखाते हुए और रनों की बात करेंगे 13 रन से रोशन घरत देखिए बात करेंगे 2 पर बल्लेबाजी करते हुए और उसके साथ साथ देखिए बात करेंगे चलिए रनों की बात करेंगे ओ आगे निकले देखिए स्टेप आउट करके खेलना चाहते थे, फिर से एक बार देखिए डॉट गिनना बहुत कमाल के देखिए यहाँ पर कमबैक दिखाते हुए ये चीज करना पड़ता है भाई। कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं। बहुत बढ़िया देखिए मनोज मालकर की तारीफ करना चाहेंगे, लाजवाब वेरिएशन देखिए स्लोअर गेंद का बहुत बढ़िया इस्तेमाल और इस बार हल्की सी गति दिया देखिए यहाँ पर स्विंग के साथ अक्रॉस फ्रंट फुट पर आकर स्क्वायर लेग सी मारेगा के बाद 6 रन। क्या बढ़िया देखिए बल्लेबाजी रोशन घरत देखिए आखिर में शांत थे और उनका बल्ला देखिए खोलता हुआ टीम का स्कोर 19 से कहती ना सूरत देखता हूँ ना मुहूर्त देखता हूँ, मैं तो अपना टीम का जरूरत देखता हूँ। 2 ओवर कंप्लीट आए संघाच्या धाव संख्या 19 धावा 19 रन बनाए देखिए यहाँ पर और रोशन या दरम्यान मात्र मंचाकडे ज्यांचं आगमन होतं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा खुलतीये, ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं माजी सरपंच चषक 2026 दीपक शेठ म्हात्रे यांचं मात्र मंचाकडे आगमन होतंय। त्याचबरोबर श्लोक दीपक म्हात्रे यांचंही मंचाकडे आगमन होतं, तुमचं सहर्ष स्वागत आहे। आयोजक आता पाहतोय आपण दुपार क्षेत्रामध्ये तेजीमध्ये असतात, ते सांगतात की बिंदास आवाज तुम्ही वाढवा, परंतु जशी रात्र होईल ना मग ती रात्र वैरेची येते आणि मग आवाज मग साऊंड इकडे फिरू का तिकडे फिरू, परंतु आता मात्र आवाज होऊन जाऊ द्या। चलिए आवाज दूर दूर तक जाना चाहिए। क्या बढ़िया वेरिएशन देखिए हमारे सबके चाहते सबके लाडले देखिए दीपक सेठ मात्रे देखिए माजी सरपंच इस वक्त देखिए तशरीफ रखते हुए कहती ना कश्ती के मुसाफिर ने समंदर नहीं देखा, आंखों को देखा पर दिल के अंदर नहीं देखा, पत्थर समझते थे मुझे मेरे चाहने वाले, हम तो मौम थे किसी ने छूकर मुझे नहीं देखा। माजी सरपंच देखिए दीपक सेठ मात्रे आज भी देखिए वही कश्ती वही समंदर है। ये चलिए बल्लेबाज ने भी इरादा बना लिया भाई, यहाँ पर बड़ा हिट है AK-47 छरा। खास करके कल्पेश घरत और रोशन घरत के बीच में साझेदारी रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंच गए हैं 25 रन लाजवाब है। गेंद को देखिए दर्शक समर्थक है, ये तो कहते हैं ना ग्रामीण कहा जाए तो पूरी गांव देखिए आपके साथ है, कुछ टीवी पर कुछ मैदान पर है, इसलिए कहा जाता है गांव का ममता और दिखाना होगा आपको अपना सिमता। और बल्लेबाज देखिए कल्पेश घरत इस वक्त दिखाते हुए टीम का स्कोर 25 बनाए। टूटे हुए सपनों को सजाना आता है, रोते हुए दिल को मनाना आता है, और यही तो बात छेड़ा भाई यहाँ पर, टूटे हुए सपनों को सजाना आता है, रोते हुए दिल को मनाना आता है, और दबाव में बेहतर क्रिकेट खेलना भी आता है। आता हुआ और एक 6 रन। दूर 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 अंपायर विशु कोहली सर ने 6 किया मंजूर, डीजे उड़ाइए फुरफुर।
टूटे हुए सपनों को सजाना आता है, उससे कह दो हमारे जख्म का फिक्र ना करें, क्योंकि हमें दर्द में भी जख्म मरहम लगाना आता है। 3 छक्का देखिए लगातार से, हैट्रिक छक्के के बाद और एक देखिए चौका यहाँ पर से, रनों की बारिश होता हुआ देखिए यहाँ पर से, रोटी पर घी नाम के साथ जी, और एक कल्पित के बल्ले से लीजिए बाउंड्री और टीम का स्कोर को देखिए पहुंचा दिया भाई 41, 41 रन, 3 ओवर कंप्लीट। या दरम्यान आष्टे संघाचा संघनायक आणि कुडावे बी संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की टॉस साठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, यानंतर तुम्हाला दोघांनाही अनाउन्समेंट करण्यात येणार नाही याची नोंद घ्या. क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए यहाँ पर से, टीम का स्कोर देखिए 41 रन 41 से, प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, तीसरा ओवर में गेम बदल गया. दिनेश मालकर थोड़ा सा महंगा बरर, क्या बल्लेबाजी देखिए, गेम चेंजर इनिंग से कल्पेश घरात वाटा इनिंग से. कहते ना कुछ सही तो कुछ खराब कहते हैं लोग, हमें बिगड़ा हुआ नवाब कहते हैं, हम तो बदनाम हुए कुछ इस कदर, पानी भी पिए तो लोग कहते हैं शराब. और इस बार देखिए मिस हिट है, फील्डर क्या पहुंच पाएंगे, फील्डर से थोड़ा सा दूर, और तब तक बल्लेबाजों ने देखिए सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए चलिए यहां पर देखिए रनों की बात करेंगे. रन देखिए जाकर पहुंच गया 43 रन. चलिए इसके बाद देखिए ऑस्ट्रेलिया टीम के कप्तान से कुडावे बॉल टीम के कप्तान से लिए, चला ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधार कुडावे संघाचे कर्णधार लगेच टॉस, ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधार से इनिंगच्या नंतर लगेच टॉस होईल. चलिए पहली देखिए बात करेंगे ई ग्रुप की, देखिए यहाँ पर 3 मुकाबला तैयार देखिए गेंदबाज. ओ अपील देखिए मनोज मालकर, जोश है जुनून है, कहा जाता है ना जोश और जुनून का खेल है क्रिकेट है, डर के आगे नहीं है टिकट है. रनों की बात करेंगे, रन देखिए काफी बनाए 43 रन. उजड़ी हुई दुनिया को तो आबाद ना कर रहा, बीते हुए लम्हों को तो याद ना कर रहा. तैयार गेंदबाज है, हाँ ये अच्छी कमबैक देखिए भाई. अब गेंदबाज भी देखिए बता रहे हैं भाई यहाँ पर, उजड़ी हुई दुनिया को तू आबाद ना कर, बीते हुए लम्हे को तू याद ना कर. एक कैद परिंदे ने कह गया हमसे, मैं भूल चुका हूं उड़ान, अब मुझे आजाद ना कर. अब यहाँ पर देखिए गेंदबाज बता रहे हैं हम भूल चुके हैं पिछले ओवर में कितना कुछ रन लुटाए, अब हमें उड़ाने की कोशिश मत करिए. एक भागे दूसरे के लिए नहीं भाई, यहाँ पर ये भी अच्छा सोच है. कल्पेश गरा देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, तो इन्हें जितना मौका मिले तो शायद उतना बेहतर हो सकता है. टीम का स्कोर 44 बना है, अंतिम ओवर चलता हुआ, आखिरी 2 गेंद बचा है. राज चौहान तारीफ करना चाहूंगा राज की इस ओवर में, अच्छा कमबैक ओवर मैच में फिर से जीवित रखा है. डबल 4 देखिए बात करेंगे, 44 पर 1 है लेकिन 2 गेंद बचा है. लेकिन कल्पेश गरा देखते हैं आखिरी 2 गेंद कहां लेकर जाएंगे. इस वक्त 32 पर बल्लेबाजी कर रहे हैं कल्पेश गरत है, और ये चलिए फुल लेंथ था यहाँ पर, और आखिर में देखिए राज बताते हुए बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी, शायद यहाँ पर तीसरी अंपायर की भाई बिजली गिरी. देखते बिजली गिरी और बिजली गिरी भाई, विकेट भी यहाँ पर गिरा. देखिए बाबूजी जरा धीरे चलो, क्या बढ़िया देखिए राज चौहान है, कमाल का कमबैक, कमबैक भाई इसे कहते हैं. तीसरा ओवर में देखिए 22 रन आया, टीम का स्कोर 41, और इस ओवर में देखिए 4 गेंदों पर केवल 3 रन खर्च किए हैं. ओ माय गॉड कमाल की गेंदबाजी. कहते ना इंसान चेहरे को साफ रखता है, लेकिन जिस पर लोगों की नजर होती है, क्योंकि इस ओवर में काफी नजर था भाई. सवाल पानी का नहीं, सवाल प्यास की होती है. सवाल देखिए बात करेंगे विकेट की नहीं, सवाल एक अच्छी ओवर की होती है. कमाल का ओवर देखिए, कमबैक ओवर से. तैयार गेंदबाज आखिरी अंतिम गेंद से
आखिरी गेंद पर थोड़ा बाहर देखिए, वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ टीम का स्कोर देखिए 45 रन है। क्या कमाल के देखिए गेंदबाजी, आवाज आई देखिए चालिल चालिल, क्योंकि बहुत अच्छा ओवर करके उन्होंने निकले हैं इस तक है। हमारे सबके लाडले सबके चाहते देखिए, देख सकते हैं दीपक सिंह मात्र माजी सरपंच है, आदेश गरज सब उप सरपंच है। और ये चलिए भाई आखिरी गेंद को खींचा भाई यहां से, तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना, गेंद गया कौन पड़ा छरा। देखिए यहाँ पर 51-51 जीत के लिए 52 की जरूरत है। सीधा ले चलते हमारे बंधु देखिए इसी वक्त दिनेश पाटिल सर देखिए बात करेंगे। देखिए उप सरपंच भी देखिए बेलोली, और इसके साथ देखिए कमेंट्री की दुनिया के देखिए बंधु के नाम से पहचाने जाते हैं वाले, और उनकी तरफ चलते हैं। अगला मैच का टॉस तुरंत किया जाएगा। थँक्यू सो मच. तर किशोरजी भोपी यांना विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा. या आपण आपल्या सुपाचे टॉस केला जाईल. एका बाजूला संघ असेल कुडावे, तर दुसऱ्या बाजूला मात्र अष्टे. जयहनुमान अष्टे वर्सेस जय भावदेवी कुडावे. किशोरजी भोपी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिका वीरसाठी बाईक देण्यात आली आहे. हेड इज अ कॉल, इट्स अ टेल. टॉस जिंकलाय तो म्हणजेच कुडावे संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. तुमचं विशेष कौतुक आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून टॉस जिंकला तो म्हणजेच कुडावे संघानं जय भावदेवी कुडावे आणि स्वीकारलाय प्रथम क्षेत्ररक्षण. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो 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 हॅलो. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते बाबासाहेब साहेबांना मी आदरांजली वाहतो. शिवसंघर्ष मित्रमंडळ कोण आयोजित माजी सरपंच चषक 2026 ची ही भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी सरपंच आदरणीय दीपक शेठ महाद्रे आणि उपसरपंच आदरणीय आदिजी घरज साहेब, त्यांच्या समवेत संपूर्ण शिवसंघर्ष मित्र मंडळ आणि ही संपूर्ण I11 टीम सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि या तिसऱ्या डे नाईट फॉर्मॅट मधल्या पहिल्या सामन्याकडे वळतोय. पहिल्या सामन्याचा पूर्वार्ध बहारदार राहिला, रंगवला आपल्या डावखुऱ्या फलंदाजीनं आणि धापरकर धावा लावल्या तब्बल 51. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे, ती म्हणजेच गावदेवी तलवली संघाला. तलवली म्हटलं की समालोचन क्षेत्रामधील आणखीन एक भलं मोठं नाव अशोकजी गायकर, अशोकजी मालकर
आणि त्याचबरोबर यश मालकर हे दोन नावं मात्र समान क्षेत्रामध्ये आवर्जून घेतले जातात. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. त्यांच्याकडून या संघाला आणि स्पर्धेलाही शुभेच्छा आपण देऊया आणि वळूया या धावांचा पाठलागाकडे. समीर मालकर तर नॉन स्ट्राईकला मात्र दिनेश मालकर. पहिलाच बॉल स्ट्राईक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भिरकावला. क्षेत्ररक्षक चाच पडलाय. जिथे एक धाव पहिली मुश्किलमध्ये येऊ शकला ती धाव मात्र आल्या तब्बल 2 आणि या 2 धाब्यानं मात्र आपलं खातं उघडलं ते समीर मालकरनं. गोलंदाजीच्या मार्कवर गणेश वाघमारे. साई समर्थ गावदेवी तळवली वर्सेस कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर या दोन संघादरम्यानची ही लढत सुरू आहे. अजितजी लबडे वैभवजी लबडे यांनी पॅक केलेला साई समर्थ तलवडी संघ. पहिल्यांदा गोलंदाजी करताना वाटलं की कदाचित धावा रोखतील, परंतु मैदानावर धावा चांगल्या आल्या. 51 धावा, नॉट बॅड स्कोर. पुन्हा एकदा आतली बॅटची कडा लागते समीरची. घरंगळत राहिला मिडऑफच्या दिशेनं बॉल आणि धाव मात्र मिळतीये ती एका धावेनं एकच. आणि त्याच्यामुळेच पहिल्या 2 बॉलवर 3 धावा बोर्डवर लागतात समीर मालकरच्या आणि त्याच्या संघाच्या सुद्धा. 52चा पाठलाग करायचा आहे. गणेश वाघमारे आतापर्यंत पहिल्या 2 बॉल चांगले टाकलेत. या मैदानाने स्पेशली या एंडनं धावा झालेत कालही आणि आजही, परंतु दुसऱ्या एंडनं धावा बनत नाहीत. परंतु एंड धावा जरी बनत असतील ना तर ते बनवावे लागतात. अको टप्प्याचा बॉल कदाचित मोठा फटका येऊ शकला असता, लवकर खेळला आणि त्याच्यामुळेच कदाचित ही रन्स मिळाली नाहीये ती दिनेश मालकरला. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. शिवसंघर्ष मित्रमंडळ कोण आयोजित सरपंच 2026 24 लाईव्ह इव्हेंट्स मात्र आपल्या परीने या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम करते. परंतु गोलंदाज मात्र सुंदर. डॉट बॉलची सांगता झाली. अतिशय उत्तम दर्जाचा बॉल राहिला. दिनेश पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल खेळतोय. लेफ्ट आर्म गोलंदाजी फर्स्टला जातोय दिनेश लागोपाठ. 2 बॉल डॉट खेळल्यानंतर मात्र किपरच्या हातामध्ये अवाक्याच्या सवा ग्लोज हातात आहेत, पण तरीही तो मात्र हा झेल टिपू शकला नाही. साधा सोपा झेल होता आणि दिनेशनं मात्र ही संधी, दिनेशची संधी दवडली आहे. कीपरचा आपण पाहिला रोशन घरत. रोशन घरत त्याच्याकडून सुटलेला हा झेल, साधा सोपा झेल. रन्स मात्र मिळाली नाहीये, त्याच्यामुळे समाधान राहील. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा. आत्ता चूक नाहीये. हवेत उडलेला बॉल मी झेलत नाही, परंतु फ्लॅट आले की मी सोडत नाही असा काहीसा इशारा केला रोशननं आणि अखेरकार गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. गणेश वाघमारेनं मात्र बाद केला दिनेश माळकरला. शून्यावरतीच परतला, परंतु त्या शून्यासाठी तो 4 बॉल खेळला आणि त्याच्यामुळेच पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅकफुटवर राहतीये साई समर्थ गावदेवी तळवडी संघ, ती म्हणजेच 1 बाद निव्वळ 3 या संख्येवरती. गोलंदाजीच्या मार्कवर ज्यानं मागचा झेल टिपला आणि तोच मात्र आता रोशन घरत. चला वेळ नाही दवडायचा, याची वेळ घ्या, याची नोंद घ्यायची तुम्ही, कारण वेळ खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे पहिल्या 15 मिनिटामध्ये 3 षटकं अनिवार्य राहतील, कारण आपण जेवढा आता वेळ वाचवतो ना तेवढाच वेळ मात्र पुढे वाचतो. साजनजी पाटील आणि रोशनजी पाटील शिवाजीनगर दोघांना विनंती करेन या आपण. आपलं सहर्ष स्वागत आहे. साजनजी पाटील, रोशनजी पाटील. कल्पेश घरतनं टिपलाय झेल आणि इथे मात्र फलंदाज समीर मालकरचा संपलाय खेळ.
क्षीरसागर संदेशजी म्हात्रे यांचंही मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही खूप छान योगदान या स्पर्धेमध्ये लाभतंय. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा असते तेव्हा तेव्हा ही सगळी मंडळी आपल्या परीने चांगली काम करते. अनिकेत म्हात्रेचं काम बहारदार राहिलंय. अक्षय गाताड्याचं काम खूप छान राहिलंय. JD भोपीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अक्षय, आकाश मात्र ही सगळी सगळी मंडळी मात्र सगळीच की ज्यांची नावं सगळ्यांची घेता येत नाहीत, अनुराज, ही सगळी मंडळी मात्र आपापल्या परीने उत्तम कामगिरी करत. दीपक जनार्दन म्हात्रे, सगळ्यांचं काम योगदान खूप सुंदर राहिलंय. नितीन म्हात्रे, दीपक जनार्दन म्हात्रे, संदेश म्हात्रे, अक्षय म्हात्रे, आकाश म्हात्रे, JD भोपी, कुणाल गायकवाड, विवेक घरत, अविनाश घरत. आणखीन एक व्हाईट बॉल इथे मात्र पाहतोय. फाईल पटेल, भूषण घरत, धनराज घरत, उमेश फडके, अनुराज म्हात्रे, प्रणय कांबळी, ज्ञानेश्वर घरत, सुमित घरत, प्रशांत म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे, अक्षय गातारे, हेमंत सिसवे, हेमंत म्हात्रे, मच्छिंद्र घरत, ही सगळी मंडळी मात्र प्रशांत सालसकर, दक्षित घरत, अजय घरत, केवळ गायकवाड, श्लोक म्हात्रे, भुवन भूपी, मच्छिंद्र म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, सूरज म्हात्रे, हरेश सिसवे, अमर घरत आणि आयुष म्हात्रे, आणि सगळी मंडळी मात्र चांगलं योगदान देते. परंतु इथे मात्र या योगदानासोबतच राजनं आपला राजेशाही थाटामध्ये ठोकलाय षटकार. स्लोवर बॉल पीक खेळाय. झेलची चांगली संधी होती. एक चांगला झेल टिपलाय. झेल तसा सोपा नव्हता मुळात. असं वाटलं की कदाचित अनिकेत मात्र हा झेल घेईल, पण त्यानं मात्र चांगला जज केला आणि उंचीचा पुरेपूर वापर करत हर्षलनं चांगला एक झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक विचार केला तर तब्बल 3रा बाद झाला. संजयजी म्हात्रे साहेब यांचंही मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. कारण नाता घर संजयजी म्हात्रे, प्रकाशजी, या सगळ्या मंडळींना कोणच्या नगरीमध्ये पहिल्यांदा क्रिकेट रजनी आणली आणि रजनी क्रिकेटमध्ये याच मंडळीनं आपली मक्तेदारी सिद्ध केली. आणि यानंतर मात्र खूप स्पर्धा पण पाहिल्या कोणच्या साईबाबाच्या मंदिराच्या समोर. इथे मात्र त्यानंतर दीपकजी म्हात्रे आणि सगळ्या मंडळीनं हे मैदान अतिशय उत्तमरित्या सजवलं. गावापासून थोडंसं दूर जरूर आणलं, परंतु थोडासा सिटीचा लुक देत बिल्डिंगच्या अवतीभोवती राहिला. त्याच्यामुळेच मैदान खूप सुंदर आहे. भगवं वातावरण आहे आणि भगवं वातावरण सदैव प्रेरणा देणार राहिलंय. नितीनदादा पाटील, निलेशदादा पाटील यांच्या टी-शर्ट्स 7743 ब्रँड बनलाय. शिवाजीनगरच्या टी-शर्ट आपण पाहतो. व्हाईट बॉल, एक्स्ट्राचे रन्स मात्र मिळते. व्हाईट या षटकामध्ये बरेच आले. मला तर वाटतं आय थिंक तिसरा व्हाईट बॉल. 3 बाद 13 धावा. अजूनही 14 बॉल मध्ये 39 जोडायचे आहेत. पुन्हा एकदा कल्पेश मात्र झेल पासून दूर राहिला. पहिल्यांदा थांबला. हर्षलनं सांगितलं की हा झेल होऊ शकतो आणि ते होऊ शकला असता, परंतु पहिल्यांदा थांबला आणि थांबला तो संपला. त्याच्यामुळे इथे मात्र झेल सुटला आणि एक जीवनदान मात्र मिळतोय तो सौरभ मालकरला. सौरभ मालकर आणि सुजित मुंडे असे 2 फलंदाज क्रीजर उभे आहेत. धावा भल्या मोठ्या जोडायच्यात. अजूनही 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक व्हाईट बॉल, 4था व्हाईट बॉल. हर्षदीप सिंगचा रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर राहील की काय, हर्षदीपला हात मिळवेल की काय असं वाटायला लागलंय. चार वाईट नंतर हा प्रेशर येणं स्वाभाविक होतं आणि तो प्रेशर मात्र झेलू शकला नाही रोशन करत. फुल टॉस बॉल. त्याला वाटलं की एकदाचं षटक कधीच संपतोय माझं, आणि असंच काहीच झालं. इथे मात्र खराब बॉल, शेवटचा या बॉलवर आला षटकार आणि या षटकानं मात्र धावा लागल्या तब्बल 20. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 17 आणि त्याच्यामुळेच आता मात्र येणारे बॉल असतील 12 आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. या दरम्यान मंचाकडे आगमन होत आहे. ज्यानं या स्पर्धेसाठी 3 सायकल देण्यात आलेत. ते उमेशजी म्हात्रे सर आणि आकाशजी श्रीवास यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. ते उमेशजी म्हात्रे सर यांचं मंचाकडे आगमन होत आहे. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. अतिशय उत्तम स्पर्धा सुरू आहे. पहिला सामना अगदी वेळेवर सुरू होतो. प्रत्येक संघाचा फॉलोअप. येस,
दाभोलकर धावा लागलेत आतापर्यंत 20. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. एक्कावन्न झाले होते, 52 पाहिजे होत्या. शेवटचा बॉल षटकार आहे आणि 52 धावा पाहिजेत हे आम्ही खूप लवकरही सांगितलंय. असू द्या, चालू द्या, तुमचं बरं आहे, दोषी आम्ही ना. हवेत नाही तर अंतर आहे. काय सुरेख फ्लॅट फटका पाहतोय. लॉंग ऑफच्या मधून फक्त बॅट उंचावली, टाइम साधला आणि उडवला षटकार. सामना बनायला लागलाय. हळूहळू मांजराच्या पावलानं तळवळी संघ मैदानामध्ये घुसते, सामन्यामध्ये घुसते. एक्स्ट्राच्या रन्स शिवाजीनगर संघाला त्रासदायक राहतील. मागच्या षटकामध्ये तब्बल 4 वाईट बॉल आणि इथे 1 वाईट बॉल असा जवळपास जर विचार केला ना तर 5 बॉल वाईट झालेत. याचा अर्थ असा की एक्स्ट्राची जवळपास 1 षटक एक्स्ट्रा टाकावा लागणार आहे. सगळं चुकतंय, सगळं बिनसतंय, सगळं बिनसतंय. या बॉलवर धावा आल्या तब्बल 2 आणि 2 या धावसंख्येने दाभोलकर धावा लागल्या. 3 बाद 29 धावा. आता मात्र बॉल उरतील ते 10 आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 10 बॉल 23. ह्या चुका ज्या शिवाजीनगर संघ करतोय ना क्षेत्ररक्षणामध्ये, या फार मोठ्या आहेत, या फार मोठ्या. 6वा वाईड आहे या पूर्वार्धामधला. याचा अर्थ असा आहे की 4 षटकांचा खेळ खेळला तलवडी संघ, परंतु बॅटिंग करताना त्यांना षटक मिळतील 5. ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, चांगली रणनीती आखली आहे. 5 ओव्हरचा खेळ त्यांच्यासाठी खेळला जातोय. वरती धाबाही एक्स्ट्रा 6 आल्या. स्टेप आउट केलाय. अखेरकार हा झेल मात्र टिपलाय. महेशने एक चांगला झेल टिपला आणि फलंदाजाला मात्र केला बाद. सौरभला मोठा फटका कन्वर्ट करायच्या नादामध्ये मात्र फटका फसला आणि ते मात्र तो झाला बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज परत, परंतु हा सामना बनलाय यातील मात्र शंका नाहीये. अजूनही गणित राहिला 9 बॉल आणि 22 धावा. खऱ्या अर्थानं आज सगळ्यात इफेक्टिव्ह गोष्ट काय राहणार आहे तर शिवसंघर्ष 11 कोण संघ खेळणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आज सगळ्यात मोठी अट्रॅक्शन राहणार आहे या स्पर्धेची. यजमान संघ इथे खेळताना पाहू, ज्यांनी अहोरात्र मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली आहे. सगळ्या खेळाडूंनी ते खेळाडू आपल्या घरच्या मैदानावरती कसा परफॉर्मन्स करतायत हेही पाहण्याजोगे ठरेल. तत्पूर्वी मात्र हा सामना कमालीचा रंगलाय. पहिल्या बॉलवर आलेला षटकार, तब्बल 6 वाईड बॉल आणि त्यानंतर मात्र समीकरण 9 बॉल 22. 9 बॉल 22 धावा. स्ट्राईकवर श्रेयश मालकर, नवीन फलंदाज श्रेयश, डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर उभा आहे. 9 बॉल 22 धावा. हे षटक कसं राहील हे सगळ्यात महत्वाचं राहील, कारण यानंतर धावा किती उरतायत हेही तेवढंच महत्वाचं. टप्प्याचा बॉल, 7वा वाईड बॉल. फर्स्ट सेकंड इनिंग मधला हा 7वा वाईड बॉल आहे. मग सगळ्यांनी मिळून अर्शदीपचा रेकॉर्ड मोडला. बोलता बोलता एकदा हर्षदीप विराट कोहलीला म्हणाला होता की तुझी सेंचुरी चुकली थोड्या धावानी. त्यामुळे विराट कोहली हर्षदीपला सांगितलं की तूही सेंचुरी पासून दूर राहिला
तेवढ्या धावा तोही देत आणल्या होत्या. त्याच्यामुळे असंच काहीसा खेळ इथं सुरू आहे. रवींद्रदादा मात्र यांचंही माझ्याकडे आगमन होत आहे. ई आधार ई सेवा खूप छान रित्या ते हँडल करतायत. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. शॉर्ट रन, शॉर्ट रन, धावून धावून दमले आणि हाती काही नाही लागलं. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं. या जुन्या म्हणी इथे मात्र लागू होत आहेत. जोरकस धाव जरूर लगावली परंतु रन्स मात्र मिळते ती फक्त एकच. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावा हा सामना बनलाय. आर्यन घरत गोलंदाजीच्या मार्कवर 13 धावा त्याने दिले आतापर्यंत. हा सामना ऍब्सल्युटली बनलाय तलवली संघासाठी. साई समर्थ गावदेवी तलवली वर्सेस नितीन 11 कैलास म्हणजे नितीन 11 शिवाजीनगर. शिवाजीनगर या दोन संघादरम्यानची लढत बनलाय सामना. मी अगोदरच म्हटलं होतं हा सामना बनलाय. ज्या वेळेला अनिकेत गोलंदाज वाईट बॉल टाकायला सुरुवात करतो ना त्यावेळेला त्याला असं वाटतं की माझं षटक कधीच संपतो आणि त्याचमुळे इथे मात्र उडवला षटकार. या षटकारानं मात्र समीकरण पुरतं बदललं. आता धावा उरलेत 6 बॉल आणि 13 धावा. 6 बॉल 13 धावा. षटक क्रमांक 1 कमालीचं हँडल केलं. गणेश वाघमारेनं धावा दिल्या फक्त 3. रोशन घरातनं 4 वाईट बॉल सहित 17 धावा मोजल्या आणि त्यानंतर मात्र रोशनचाच मित्र ठरलेला आर्यन घरातनं 3 वाईट सहित धावा दिल्या 19. आणि त्याच्यामुळेच जो सामना अवघड वाटत होता, जो सामना जड वाटत होता साई समर्थ गावदेवी तळवली संघाला, तो सामना त्याने आता सोपा बनवलाय. 6 बॉल 13 धावा. परंतु 6 बॉल 13 मध्ये एक फटका तरी मिनिमम मोठा आला तरच सामना बनू शकतो. अन्यथा कठीण काळ. कारण या धावपट्टी इतकी सोपी नाहीये जेवढी तुम्हाला वाटतीये. या धावपट्टीनं भल्यांना काल नांगी टाकायला लावली आहे. 10 बॉल मध्ये 4 धावांचं समीकरण असताना 2 बॉल 2 धावांचा सामना आला होता आणि तो मी म्हणेन की जिंकला भलेही परंतु काय रोमांचक सामना तो बनला होता. त्याच्यामुळे धावपट्टी कमालीचा खेळ दाखवतीये. तरी पण अनिकेत अजून उजेडामध्ये धावपट्टी चांगला रंग दाखवते. एंड बदलला ना की सगळ्यांना मग मात्र एंड करायला सुरुवात करते. 6 बॉल 13 धावांचं समीकरण. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आपण. कुडावे संघ आपण टॉस जिंकलाय त्यासाठी स्टेजच्या समोर येऊन उभं राहायचंय आणि फिल्डिंग साठी लगेचच रवाना व्हायचं. जसा सामना संपेल ना आपण मैदानाकडे रवाना व्हायचे. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, अष्टे आणि कुडावे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपले सगळे खेळाडू घेऊन स्टेजच्या समोर या. सामना संपेल जसे खेळाडू बाहेर येतील तसं आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचंय. आई भावदेवी वर्षे जे हनुमान अष्टे या दोन संघादरम्यानची लढत. फुल टॉस बॉल तिकडे कंप्लीट होऊ द्या पहिलं मग आमच्याकडे वळा. तिकडचं पहिलं कंप्लीट होऊ द्या. पंच भीमर साठी स्वतः पंचांचा कॉल आलाय. आजकाल रिस्क कोणाला घ्यायचीच नाहीये. पंच दुसऱ्याकडे टाकून मोकळे झाले. तुम्ही पहा तिकडे काय आहे ते. ऑन फील्ड आपण थोडं समजतं ना तसं थोडंसं तरी काय ना थोडंसं आम्ही बेनिफिट तुम्हाला का देतो हे लक्षात घ्या की सॉफ्ट सिग्नल येणं गरजेचं. इट्स अ नो बॉल कॉल. कारण ऍक्च्युअली अनिकेत जर पाहिलं ना तर नियमाप्रमाणे सॉफ्ट सिग्नल येणं गरजेचं असतात. परंतु आपले सगळे मित्र परिवार या सगळ्या गोष्टीमुळे आपणही थोडंसं घेऊन जातो. परंतु कधी कधी मग ते अंगलट येतात. नो बॉल कॉल. नो बॉल न गणित बदलली. हा बॉल चांगला आहे. नो बॉल नंतर पलटवार केलाय. चांगला बॉल राहिलाय. महेश वाघमारे एका वाघमाऱ्यानं वाचवलं होतं. दुसरा वाघमारे तरवेल का ज्यानं 3च धावा दिल्या होत्या गणेश वाघमारेनं. आता मात्र महेश वाघमारे या धावा वाचवेल का. 5 बॉल 11. इट्स आउट. फ्लम पकडला बॉल लेफ्ट केला आणि सरळ पंचांचं बोगडा कशाकडे गेलं. LBW ही डोक्याची नेमकी रणनीती काय
ह्या वेळेला बॉल तुम्ही लेफ्ट करूच शकत नाही. तुम्हाला बॅट बॉल पर्यंत जाणं गरजेचं आहे. तुम्ही गेला नाहीत आणि फलंदाज मात्र झाला LBW आउट. ट्रेंडिंग नाव राहिलंय दीपक शेठ म्हात्रे. 80 नंबर. कोणी नंबरानं फेमस आहे, कोणी बैलाच्या नावानं फेमस आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कोणी खेळानं फेमस आहे, तर कोणी पॅकरनं फेमस आहे. कोणी लांब लांब षटकार मारण्यामध्ये फेमस आहे, कोणी वाईट टाकण्यामध्ये फेमस आहे, कोणी सामने पराभूत करण्यामध्ये फेमस आहे, तर कोणी खांद्यावर घेऊन नाचण्यामध्ये फेमस आहे, तर कोणी कशामध्ये फेमस आहे. परंतु इथे मात्र फेमस होतोय महेश. 3 बॉल 11. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा मात्र सुंदररित्या टोलवली आहे. हा सामना संपण्याचा नाव घेत नाहीये. महेश वाघमाराने या सामन्यात रंग जरूर भरलेत, परंतु या रंगाला भंग करताना मात्र फलंदाज आपण पाहतो रोहित मालकरनं चौकार घेतलाय आणि सामना बनला 2 बॉल 7 धावा. 2 बॉल 7 धावा ज्यानं चौकार घेतलाय रोहित मालकर ऑन स्ट्राईक. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. आम्ही म्हटलं की कोण कशामध्ये फेमस, लगेचच पंचांनी मागे पाहिलं आणि विशू गुळी याच्यामध्ये फेमस आहे. मागे पाहण्यात त्यांचे ऍक्शन रिॲक्शन येतील. 2 बॉल 7. शेवटच्या बॉलवर हा सामना राहील आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मुख्य केंद्रबिंदू राहिले अनिकेत म्हात्रे की या स्पर्धेमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत सामने राहिलेत. 99% सामने शेवटच्या बॉल पर्यंत या स्पर्धेमध्ये राहिले. हे यश आहे या स्पर्धेचं आणि यश आजच्या पहिल्या सामन्यामध्ये 1 बॉल 6 धावा. जो तुम्हाला आवडतो खेळ तो षटकारांचा, जर तुम्हाला आवडतो स्टेटस ठेवायला तो खेळ षटकाराचा. एक षटकार ठोका आणि लगेच स्टेटसला लावा, हा मी सामना जिंकलाय. परंतु गोलंदाज महेश वाघमारे या 6 धावा वाचवेल का की स्ट्राईक वर असलेला श्रेष मालकर डावखुऱ्याला असलेला बेनिफिटचा फायदा उठवत षटकार खेचेल का. काय घडतंय, काय बिघडतंय, वेळ घ्या जरूर, परंतु सामन्याची रंगत ही तेवढीच महत्वाची. तमाम रसिकांना खुश करणारी स्पर्धा राहिली आहे. प्रत्येक सामना हृदयाची ठोकी चुकवणार राहिलाय यातील मात्र शंका नाहीये. वेळ घ्या म्हणजे दिवसभर नाही, वेळ घ्या म्हणजे काही क्षण घ्या, फिल्डिंग लावून घ्या. 1 बॉल जिंकण्यासाठी 6 धावा. षटकार ठोका, विजयावर शिक्कामोर्तब करा, 6 पेक्षा कमी द्या आणि विजय साजरा करा. 1 बॉल 6 धावा. भरदा वेगानं वाघमारे बंधूच उपयोगी पडले. मी तर म्हणेन की शिवाजीनगर संघाला, परंतु शेवटच्या बॉलवर श्रेष ही कामगिरी करू शकला नाहीये आणि तो मात्र डॉट बॉल खेळला आणि विजयी होतोय. तो म्हणजेच कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर संघ. अभिनंदन शिवाजीनगर. वेल बोल्ड. मी तर म्हणेन गणेश वाघमारे आणि त्याचबरोबर महेश वाघमारे दोघांचंही विशेष कौतुक आणि त्याचबरोबर कुडावे संघ मैदानाकडे रवाना होतो, त्यांचंही विशेष आभार. मॅन ऑफ द मॅच ज्यानं दर्जेदार फलंदाजी केली आणि खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी दिली. 13 बॉलमध्ये 3 षटकार 2 चौकारासहित 3 चौकार आणि 3 षटकारांसहित तब्बल 32 धावा ठोकल्या. तो डावखोरा फलंदाज कल्पेश घरत ठरलाय या सामन्याचा सामनावीर. परंतु खऱ्या अर्थानं महत्व तेवढं राहील ते म्हणजे गणेश आणि महेश वाघमाऱ्याच्या त्या गोलंदाजीलाही. कारण रोशनही चांगली गोलंदाजी नाही केली आणि त्याचबरोबर जो तिसरा गोलंदाज होता तो आर्यन घरत, त्या दोघांनी मात्र भरमसाठ धावा दिल्या. परंतु 2 वाघमारे बंधूंना हा सामना वाचवला. कल्पेश घरत ठरलाय या सामन्याचा सामनावीर. यायचं कल्पेश. चलिए आदरणीय संदेश गोजी साहब जी की बात करेंगे जिनका आगमन हो चुका है. वेलकम, स्वागत है और उनके साथ है चला मनोज दादा मालकर सियावा दादा मंचावर. तलोली वेलकम, स्वागत है.
चला कल्पेश या आपण. अजूनही कल्पेश तेवढ्याच ताकदीने खेळतो हे बघताना आनंद होतो. अनेक वर्षापासून कल्पेश आपल्या संघाची ताकद बनलाय आणि तोच कल्पेशचा खेळ पुन्हा एकदा बहारदार राहिला. अभिनंदन. तर चला मॅन ऑफ द मॅच लगेचच संदेशजी गोजे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. संदेशजी या आपण. संदेशजी गोजे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण पाहतोय. कल्पेश घरतला 13 बॉल मध्ये ज्यानं ठोकल्या 32 धावा, 3 षटकार आणि 3 चौकारा सहित तो ठरला या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन. तर कल्पेश अतिशय उत्तम खेळ तुमचा राहिला. असं वाटलं की कदाचित धावा कमी बनतील की काय, परंतु डावखुरीला इथे बेनिफिट आहे आणि तो बेनिफिटचा फायदा उठवत 52 धावा हा चांगला स्कोर उभा केला, ज्याच्यामध्ये 3 षटकार 3 चौकार तुम्ही ठोकल्या. तुमच्या खेळीविषयी काय सांगशील? प्रॅक्टिसला टाइम नाही भेटत दादा, कामात जायला लागतो. खेळतो नेटमध्ये रात्री, ते पण असं रेग्युलर नाही खेळत. आणि आमचं कसं एक इतिहास असा आहे का तुम्ही किती पण लेट जा आणि किती लवकर जा, तुम्ही चांगला बॅट्समन असलं तरी तुला 6 नाही तर 12 बॉलच भेटतील. असं पण नाही का एक बॅट्समन आहे का त्याला तुम्ही टाकारे